सध्या आपण बोलूया तुमचं जे नाटक आहे ॲनिमल बद्दल. सरांनी तुम्हाला चूज केलं की ती प्रोसेस काय होती? का तुम्हाला माहिती होतं सर शोधतायत, तुम्ही गेला त्यांच्याकडे ऑडिशनला, की ते कसं? या नाटकाचा ना एक ओरिजिनल सिनेमा स्ट्रगलर नावाचा, जो 90s मध्ये वगैरे आला असेल, तो सरांनी स्वतः ॲक्ट केलाय आणि कॅमेरा आणि ते अशी फिल्म आहे. मग नंतर त्यांनी हे नाटक केलं होतं, मी शाहरुख मांजूसुंबेकर नावाचं, ज्यात मी होतो. पण ते फुल तामझाम, 25 डान्सर्स, म्हणजे त्यात एक बच्चन साहेबांचा सीन आहे. तर मी ॲक्च्युली बच्चन साहेबांच्या घरी जाऊन त्यांच्यावर तो सीन शूट केला होता, जो आम्ही प्रोजेक्टवर दाखवायचो. कारण सलमान आणि सलमान खान यांच्यावर सीन केलं, जाऊन प्रोजेक्टवर दाखवायचो. आणि ते तसं केलं होतं. खूप 100 प्रयोग झाले ते नाटकाचे. मग सरांना असं वाटलं की ते नाटक पुन्हा यायला पाहिजे, कारण तो ना, ती गोष्ट खूप मस्त आहे. ते आत्ताच्या स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येक ॲक्टरसाठी किंवा कुठल्या ॲक्टरसाठी किंवा एंटरटेनमेंट, आणि मुळात मराठी का, कारण मराठी रंगभूमीवर असे प्रयोग होतात, तर हे करायलाच पाहिजे सिद्धू आपण. आणि मग ते आज करूया आणि उद्या करूया असं नाही आहे. माझं होतं की 25व्या वर्षात मी एक नाटक करायला पाहिजे. मग मला असं वाटलं की ते जर नाटक शाहरुख मांजूसुंबेकर किंवा असं असेल, तर मग सरांनी ते ॲनिमल नाव दिलं. ॲनिमल का, कारण प्रत्येक माणसात एक ॲनिमल दडला आहे. आणि त्याची एक सोलोकी आहे जी नाटकामध्ये आले की मायबाप रसिक पक्षी ते बघतील. ज्यांनी पाहिले त्यांना माहिती आहे मी सोलोकीबद्दल काय बोलतोय. कारण ॲरिस्टॉटल बोलला होता मॅन इज अन ॲनिमल, पण इथे माणसानेच खूप काही गोष्टी केल्या. आणि तो असं ते खूप एवढं त्यातलं एवढं सांगू शकतो, माणूस हा जनावरपेक्षा विकृत जनावर आहे, हे तो तिथे वांगाच्या ऑडिशनला सांगतो. तोच माणूस जो स्वप्न होत आहे. सो ही एवढी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, ॲज अ ॲक्टर ती परफॉर्म करायला मिळते. आणि त्यांनी लिहिलं आहे सरांनी, स्वतः डिरेक्ट करत आहेत. मला परफॉर्म करायचं, पण त्यांच्याबरोबर करायचं. खूपच छान. ह्याच्याबरोबर तुम्ही अजून एक भूमिका या ॲनिमलमध्ये करताय, प्रोड्युसर म्हणून. ताराराम प्रोडक्शन्स म्हणून तुम्ही पहिल्यांदा प्रोडक्शनमध्ये सुद्धा आलाय. तर त्याबद्दल सांगा की तुम्हाला, म्हणजे ह्याच्यात ॲक्टिंग पण तुम्ही करताय, प्रोडक्शन म्हणून तुम्ही, आणि मग अगेन वाय नाटक, वाय नॉट सिनेमा? नाही, मला आणि हे नाव पण कुठून आलं मला माहिती आहे का, पण ती स्टोरी तुमच्याकडून? नाही, बेसिक मी खरं सांगतो सर, मी हे नाटक करायचं आहे आणि ते महेश सर करणार होते. मी महेश सरांना म्हटलं की मी तुमच्या बरोबरीने याचा निर्माता होऊ का? ते बोलले ओके, काही प्रॉब्लेम नाही. कारण माझी लहानपणापासून इच्छा होती. असं काही प्रोडक्शन करणं असं काही नव्हतं माझं. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातली पोरं, आपलं कुठं एवढं सगळं आहे. पण एक स्वप्न होतं, 3-4 स्वप्न होती. आईवडिलांना घर घ्यायचं आहे, त्यांना परदेशवारी करायचं आहे. तसं लहानपासून एक स्वप्न होतं की कधी मी प्रोडक्शन हाऊस सुरू केलं किंवा काय केलं असं, तर त्याचं नाव ताराराम असणार. तारा माझ्या आईचं नाव, रामचंद्र माझ्या वडिलांचं नाव, तो ताराराम. सो आणि मला ना तो एक रिदम आहे, ताराराम पम तर ताराराम, असं ते एक रिदम आहे आपल्या आयुष्याला. आणि ह्या 2 व्यक्तींमुळे आपलं आयुष्य समृद्ध आहे हे मला माहिती आहे. आज मी जो कोणी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे, तर मला ते करायचंच होतं. आणि मग ही संधी मिळाली मला की चल ना यार, करून बघू ना. आणि मजा येते मला खरंच. म्हणजे मग ताराराम अश्विनी थिएटरचं हे नाटक आहे ॲनिमल. पण मी जे काही प्रयोग करतोय, लोक भेटत आहेत, एवढं छान वाटतंय. तर हरकत नाही तुम्हाला ह्या क्षेत्रात आणखी नाट्य निर्मिती करायला, पण ती खूप वेळ आहे. आता ॲनिमल आत्ता आलं आहे, लोकांना आवडतंय, लोकांचे रिॲक्शन, म्हणजे दादा माझे तुम्हाला सांगतो मी, लोक येऊन गहिवरतात, रडतात. मला मराठी इंडस्ट्रीत काम करायला ह्याच्यासाठीच आवडतं की इथे फक्त मला विनोदी अभिनेता म्हणून कोणी असं बघत नाही. आता थांबायचं नाही ॲप्रिशिएट करतात, आतली बातमी फुटली ॲप्रिशिएट करतात, येरे पैसा पण ॲप्रिशिएट करतात, जागो म्हणून पॅर ॲप्रिशिएट करतात, ॲनिमल ॲप्रिशिएट करतात. तर ॲक्टर म्हणून ना सर, ही सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे माझ्यासारख्या कलाकारासाठी, की विनोद माझा बाज आहे, माझी स्टाईल आहे, माझा ॲप्रोच आहे. पण केदार शिंदे, संजय जाधव, गजेंद्र अहिरे, महेश मांजरेकर सरांसारखे दिग्दर्शक आहेत, ते मला त्या विनोदाच्या वरती उडी मारून तिकडे पण काहीतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, जी मला खूप आवडतं. ॲज अ ॲक्टर मला ते खूप आवडतं.